हाय एव्हरीवन, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहे. 34 साईजचा आहे हा. त्यासाठी मी इथं नेटचं ब्लाऊज होतं माझं, ते घेतलं. एकदम ट्रान्सपरंट असं नेटचा ब्लाऊज आहे. हे पाहू शकता, अशा प्रकारे त्याला मागं गळा आलेला आहे. त्याचा काहीच यूज नाही, कारण उंची खूपच लहान आहे. त्याचा गळा सुंदर आहे, पण काहीच यूज होणार नाही त्याचं. इकडं 4 फुलं आणि इकडे 4 फुलं एवढंच दिलेले आहेत. त्यासाठी मी इथे अस्तरला म्हणून सॅटिनचा कपडा घेतलेला आहे. त्यामुळे शाईन येईल. एकदम मऊ असं कापड आहे हा सॅटिनचा. बघू शकता, असं नेटच्या खाली लावलं ना एकदम सुंदर अशी शाईन येणार आहे त्याला. त्यासाठी मी सॅटिनचा अस्तर घेतले आणि त्यासोबतच कॉटनचा देखील अस्तर घेतले. त्याला सपोर्ट पाहिजे, नाहीतर ते एकदम असं मऊ मऊ होऊन जाईल दोन्ही पण कापडाचं. आता मी कॉटनचा जो अस्तर घेतलेला त्यावरती मापे टाकणार आहे. एकदम 4 फोल्डेड घेतलेला आहे आणि जॉईंट बाजू माझ्याकडे घेतलेला आहे. गळा आपण जॉईंट बाजूलाच काढायचा असतो, त्यासाठी मी जॉईंट बाजू माझ्याकडे घेतली. आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया. इथे पाहू शकता, माझी पूर्ण उंची आहे, हे बघा, 14 आहे. त्यामध्ये मी प्लस 1 इंच घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण माझे 15 अशी उंची मी घेतली. आपण सर्व ठिकाणी टिक मार्क करून जॉईंट करून घेऊया. आता मी जॉईंट करून घेतले. इथे एक रेष ओढून घेतले. त्यानंतर आता आपण पाहू शकता, आता पूर्ण उंची घेतली. आता आपण गळा घेऊया. गळा रुंदी माझी इथे 2.5 आहे आणि शोल्डर 3. एकूण 5.5 असं आपलं पूर्ण शोल्डर येतं. इथं मी मुंडा 6 इंच घेतले आहे. जॉईंट करून घेणार. बॉक्स तयार करून घ्यायचे आहे मुंड्याचे आपल्याला. आणि आपली छाती आहे 9 इंच प्लस मार्जिन 2 इंच. अशा प्रकारे 11 झाले. आपण टिक मार्क करून घेऊया. आता कंबर घेणार आहे मी. कंबर माझी आहे 7.5 प्लस मार्जिन 2 इंच आणि टक्स रुंदी 1.5 इंच. अशा प्रकारे 11 इंच आपली कंबर झालेली आहे. मी पेपर कटिंग करत बसत नाही, डायरेक्ट कापडावरती मापे टाकते. अशा प्रकारे मी पूर्ण चौकोन असा बॉक्स तयार करून घेतला आहे. इथं 1.5 इंचवरती मी आरमोल खोली आपली असते ना, मुंडा खोली, ती घेतलेली आहे. माझं गळा आहे, पुढील गळा 6 इंच आहे. मी तर राऊंड न ठेवता एक शेप देणार आहे गळ्याला, व्यवस्थित असं सुंदर दिसावं पुढील गळा. त्यासाठी हे बघा, अशा प्रकारे मी शेप देऊन घेतले आहे. शेप देऊन झालं आहे आपला. आता इथे गळा मी करून घेतला आहे, एकदम शेप काढून घेतले आहे गळ्याचे. आणि इथं मी मुंड्याला देखील आकार देऊन घेतला आहे. आता आपण प्रिन्सेस कटचा टक्स बघूया. त्यासाठी वरून शोल्डरपासून माप घेते मी. टक्स उंची आहे 10 इंच आणि बंद बाजूने म्हणजे गळ्याच्या बाजूने आपण टक्स रुंदी घेणार आहे. टक्स पॉईंट 4 इंचवरती मी मार्किंग केलं आणि खाली 3.7 पावणे 4 इंचवरती आपण टक्स पॉईंट घेणार आहे कमरेपासून. आणि ही दोन्ही पॉईंट मी जॉईंट करून घेणार आहे. थोडीशी तिरकं येतं अशा प्रकारे. आता मी इथे जॉईंट करून घेतले. टक्स रुंदी आहे आपलं 1.5 इंच आणि आता मी जो पॉईंट घेतला आहे तिथून ते आपल्या मुंड्यापर्यंत मी मुंड्याची गोली आहे ना तिथंपर्यंत जॉईंट करून घेणार आहे, शेप देऊन घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं आता शेप देऊन झालेला आहे प्रिन्सेस कटचा. तुम्हाला लक्षात आले असेल आता प्रिन्सेस कट आपण कसं करणार आहे, कटिंग वगैरे. आता आपण कटिंग पाहूया. जे आपण उंची घेऊन राहिलेला भाग आहे ते आधी मी कट करून घेणार आहे. ते बघा, अशा प्रकारे मी खालील बाजू कट करून घेतली. आता मुंडा जो राऊंड केलेला आहे ते कट करून घेते. आता जे मी कापड घेतले त्याला गळ्याच्या वरील बाजूला जॉईंट आहे तो मी ओपन करून घेते, जेणेकरून मागची बाजू आपल्याला ओपन करून मिळून जाईल बॅक साईडची. आता जो आतील आपला न मार्किंग केलेला भाग आहे तो मी बॅकसाठी ठेवून घेते. त्यावरती बॅक असं लिहिलेलं आहे मी आणि साईडला ठेवून दिले. आणि हे जे फ्रंट आहे ते मी कटिंग करून घेणार आहे. आता अशा प्रकारे आपण जिथे जिथे मार्किंग केले तिथे व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे. हे बघा, आता आपलं हे प्रिन्सेस कटचं कटिंग तयार आहे. मी इथे गळ्याला देखील शेप जो आपण काढलेला त्याप्रमाणे कट करून घेते. हे बघा, आपला गळा कट करून झाला. मी ओपन करून दाखवते. हे बघा किती सुंदर असा आपला शेप दिसतोय गळ्याचा.
आता आपलं हे जे अस्तर कॉटन अस्तर कट करून झाले. आता मी मेन फॅब्रिक आणि जो सॅटिनचा कपडा घेतला त्यावरती मी कटिंग करून घेणार आहे. दोन्ही कटिंग करून डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी कट केलं आहे. स्लीव्जला मी अस्तर लावणार नाही आहे अथवा सॅटिनचा अस्तर देखील लावणार नाही आहे. प्लेनच फक्त नेट ठेवणार आहे. आणि हे सर्व मी 3-3 अशा बॅचेसमध्ये कट करून घेतलेलं आहे सर्व. पाहू शकता सर्व 3-3 असं आहे. बॅकला मी आहे तसाच राऊंड नेक काढायचा असं ठरवलं आहे. ते डिझाईन गेली तरी चालेल आपली. सो अशा प्रकारे हे बघा मी डायरेक्ट शिवूनच दाखवते. शिवलेला मी व्हिडिओ केलेला नाही आहे. गळा पाहू शकता तुम्ही किती छान असं सुंदर झालेला आहे. आणि प्रिन्सेसचा जो शेप आहे तो देखील व्यवस्थित असा आलेला आहे. मी स्लीव्जला अस्तर लावलेला नाही आहे पण हँगिंग लावून घेतले मी व्यवस्थित असं. त्या हँगिंगमुळे खूप सुंदर स्लीव्ज दिसायला आहेत माझे. हे बघा असं मी हँगिंग लावून घेतले व्यवस्थित असं दोन्ही स्लीव्जला. खूपच सुंदर असं दिसतोय ब्लाऊज. आता बॅक बघा. बॅकला मी राऊंडच नेक काढले. थोडंसं लेस लावल्यामुळे तो पलटतोय पण घातल्यानंतर व्यवस्थित येते. आणि आतील बाजूला अस्तरला मी डिझाईन करून घेतले. ते देखील घातल्यानंतर खूप 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 सुंदर दिसतोय ब्लाऊज. अशा प्रकारे आपलं शिवून झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.